शुभांगी संजय टाक वोटिंग करायला चालले का? नावच नाही भेटत आहे पण माझं. हा बूथ नंबर 94. हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू व्लॉग. सो आज आहे 26 एप्रिल आणि फ्रायडे आहे. तसं तर आज माझं ऑफिस असतं, पण आज अकोल्यामध्ये लोकसभा इलेक्शनचं वोटिंग आहे, त्याच्यामुळे मग ऑफिसने मला हाफ डेची सुट्टी दिली आहे. पण मी फुल डे घेतली आहे, कारण ऑलरेडी मी प्लॅन लीव टाकून ठेवली होती इलेक्शनसाठी. आता मला जायचं आहे वोटिंग करायला, पण त्याच्या आधी मला शोधायचं माझं वोटिंग कार्ड, कारण पप्पांनी शोधलं पण त्यांना मिळतच नाही आहे. मग आता मी शोधते, मला मिळून जाईल, मला माहिती आहे. आता हे मिळालं आहे. ही माझा फोटो आहे, खूप जुना फोटो आहे, एकदम मी 10वीत असेल तेव्हाचा फोटो आहे हा. आता हे घेऊन जायचं. हे सेकंड टाइम आहे जेव्हा मी वोट करते. पहिले मी करत नव्हते, कारण मी पहिले पुण्यात राहत होते. जर मी इथे असते तर मी नक्की केलं असतं, कारण वोट करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, आपल्या या देशासाठी, कारण आपलं एक वोट या देशाचा फ्युचर डिसाईड करतो. त्याच्यामुळे सो आता मी जाते. मम्मी पप्पा आले की मी जाईल, वोट करेल. आणि तुम्ही पण जिथे राहत असाल, तुमचं जिथलं वोटिंग कार्ड असेल तिथे जाऊन प्लीज वोट करा. हे जे इलेक्शन आहे लोकसभेचं, हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, आपल्या देशासाठी. सो प्लीज जाऊन वोट करा आणि एक अशा व्यक्तीला चूज करा जो आपल्याला आणि इंडियाला पुढे घेऊन जाईल. आपल्याला इंडियाला डेव्हलप कंट्री बनवायचं आहे, त्यासाठी आपलं वोट खूप इम्पॉर्टंट आहे. सो जाऊन वोट करा. मी पप्पा वापस आलेत, पण ते म्हणतात की तुझं लिस्टमध्ये नावच नाही आहे. आता पहिले माझं वोटिंग कार्ड मिळत नव्हतं आणि आता माझं नावच मिळत नाही आहे लिस्टमध्ये. आता काय माहिती काय होणार आहे. तर मी आता जाते, त्यांना दाखवते माझं कार्ड आणि मग बघूयात ते काय म्हणतायत. तर बाय बाय. दोघांचं पाय होतं आपण पायवर त्याच्यात 2 नाव सापडले. शुभांगीचं नव्हतं. आपल्या ॲपमध्येच पावर ॲपमध्ये पावर होतो. गुगल क्लास हे आहे का? नाही. शुभांगी नाव काय म्हणतो? शुभांगी संजय टाक. आई वडिलाचं आहे याच्या दोघांचं, की या मुलीचंच नाही आहे. काय नाही. वोटिंग करायला चालले का? नावच नाही भेटत आहे पण माझं. हा शुभांगी संजय टाक. हो. बरं तू बूथ नंबर 94. सो आले मी वापस आणि झालंय माझं वोट करून. जिथे माझं नाव वोटिंग कार्ड होतं तिथे मिळालंच नाही माझं नाव. मग आम्ही दुसरीकडे गेलो होतो. माझ्या पप्पांचे एक फ्रेंड आहेत, मग त्यांनी मोबाईलवरती सर्च केलं आणि तिथे माझं त्यांना नाव मिळालं. मग परत येऊन मग मी परत तिथे आले आणि मग तिथे वोट केलं आणि आता मी घरी आले. सो आता मी जेवण वगैरे करते आणि मग बस थोडासा आराम करून संध्याकाळी मग मला मम्मीसोबत बाहेर जायचं आहे, सो मग तिकडे जाते. सो गाईज, दुपारी जेवण करून मी झोपून गेले होते. माहिती नाही कसं काय मला झोप लागली. मी कधीच दुपारी झोपत नाही, पण आज अचानक झोपच लागून गेले. आता मम्मीने उठवलं की चल मंदिरात जायचं आहे आपल्याला. मग आता मी रेडी होते आणि मम्मीसोबत मंदिरात जाते. हे जे मंदिर आहे हे असं थोडंसं आउटसाईड आहे, अकोल्यापासून थोडं दूर आहे, पण रात्रीच्या वेळेस खूप सुंदर असतं. 10 वर्ष आधी मी गेले होते तिथे. आता 10 वर्ष झाले असतील कंप्लीट. मी त्याच्यानंतर गेलेच नाही. सो आता जायचं आहे. मग मी खूप दिवसापासून म्हणत होती की चल जाऊयात, पण कधी जाणं होतच नव्हतं, कारण थोडंसं बाहेर आउटसाईड पडतं ना, तर त्याच्यामुळे मग कधी जाणं झालंच नाही आमचं. सो मग आज मी म्हटलं नाही, आज आपण जाऊच, काही झालं तरी आज जाऊनच येऊ. सो मग आता मी जाते तिच्यासोबत. आता पहिलं रेडी होते आणि ती करते तयारी. सो मग रेडी झाले की मग आम्ही निघू. अच्छा, आता पेट्रोलच नाही दिसून राहिलं काहीच. आहे ना पेट्रोल टाकून घ्यावं लागेल. लीवर लागले नाही. बंद करून पुन्हा चालू कर पाहिजे किती. मम्मी इथे बसली, मम्मीच्या पायाला वात आलाय. आम्ही हायवेला आहे इथे आता.
रस्त्यातच झाड पडलं. झालंय दर्शन माझं. आरती चालू होती आणि आरती पण मिळाली मला. आणि आता आम्ही थोडंसं एक्सप्लोअर करूयात ह्या मंदिराला. हे जे मागे मंदिर दिसतंय हे सालासर बालाजीचं मंदिर आहे. याचं जे मेन मंदिर आहे ते राजस्थानमध्ये आहे. सो आता चला थोडंसं एक्सप्लोअर करू आपण मंदिराला. तर हे मंदिर आणि या साईडला इकडे थोडंसं फाउंटेन्स वगैरे आहे. जे स्टॅच्यूज वगैरे बनवलेले आहेत ते तिकडे मोठा एक जिराफ आहे. हे झाड किती सुंदर आहे बघा. आणि हे जे या साईडला दिसतंय ना इकडे कोणाला जर काही कार्यक्रम वगैरे ठेवायचा असेल जेवायचा वगैरे तर त्याच्यासाठी खूपच सुंदर आहे. असं वाटते ओरिजिनल आहे का. हे 2 हरिण खूप सुंदर आहे. हे झाडं खूपच आवडलेत मला. इकडे असे लोक बसलेत रिलॅक्समध्ये. थंडगार वाटत असेल गवतावरती. पाणी खूपच घाण आहे. पण साईडला मोठा जिराफचा स्टॅच्यू आहे. ते लोक फोटो काढत आहेत त्याच्याजवळ वगैरे. मी इकडे मम्मीला बोललो होते. इकडे छान वाटतंय थंड थंड. ती तिकडेच बसली. ते जिराफ जवळ काढ मग. हा तिथे उभी राहून जिराफच्या जवळ काढ. आणि मम्मीचा फोटो काढू आपण या जिराफ जवळ. यांचं झालं की झालं थांब चाललंय आता वापस. मी झालंय आमचं दर्शन वगैरे सगळं. एक्सप्लोअर पण केलं. थोडंसं फिरलो. थोडा वेळ बसलो आणि आता फायनली निघतोय बाहेर चालला. छान आहे मंदिर. मस्त वाटलं. इथे शांतता आहे. थंड थंड पण आहे. दर्ग चल. छान वाटलं. खूप दिवसानंतर आलो. तसं चेंज काही झालं नाही एवढ्या दिवसांमध्ये इथे. हे असंच होतं पहिले पण. फक्त थोडे रोड चांगले झाले. बाकी काही नाही. गाडी तिकडे पार्किंगमध्ये लावली आहे मी. सो मी गाडी इथे घेऊन येते आणि मग मम्मी येईल सोबत. इकडे बाहेर आता हे लहान मुलांसाठी खेळणे वगैरे बघा गाड्या आहेत. इथे थोडंसं खायला वगैरे असेल काही तर खायचं वगैरे असेल तर तिकडे शॉप्स आहेत त्या पलीकडे. आणि इथे खेळायला आहे मुलांना. सो आता या ब्लॉगला आपण इथे एंड करू. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.